नमस्कार. भारताने अमेरिकेला 440 व्होल्टचा झटका द्यायला सुरुवात केलेली आहे. आता आपण या अगोदर समजून घेऊ इराण, इस्रायल आणि अमेरिका यामधला वाढता तणाव. आता सर्वात महत्वाची लेटेस्ट न्यूज हीच होती की इराणने हर्मुझ खाडी जे समुद्रधुनी आहे ती सर्व जहाजासाठी ओपन केली होती. इजाबुल आणि इस्रायल यामध्ये 10 दिवसासाठी शस्त्रसंधी झाली. त्यानंतर इराणने हे पाऊल उचललं. त्याच्या थोडं आपण अगोदर गेलो तर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये 2 आठवड्यासाठी शस्त्रसंधी झाली. 10 कलमी शांती प्रस्ताव हे इराणकडे पाठवला. पहिली फेरी झाली. दुसऱ्या फेरीसाठी त्यांची बैठक इस्लामाबाद मध्ये होणार आहे. आता ह्यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये महत्वाचे विषय अमेरिकेने ठेवले होते की न्यूक्लिअर ऍक्टिव्हिटी इराणमध्ये पूर्णपणे बंद झाली पाहिजे आणि पहिल्या ह्याच्यामध्ये 20 वर्षाचं होतं, पण आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये न्यूक्लिअर ऍक्टिव्हिटी पूर्णपणे बंद झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि सर्वात महत्वाचं यामध्ये इस्रायलचं आणि इजाबुल यामध्ये जे बेलेनॉन वगैरे ह्याच्यामध्ये जे युद्ध म्हणजे तणाव निर्माण झाला होता, तर इराणने अजून एक प्रस्ताव दिला होता अमेरिकेला की हे ह्यांच्यामध्ये पण शस्त्रसंधी करा, हल्ले ह्यांच्यामध्ये वरती पण झाले नाही पाहिजे. तर हे एकंदरीत सर्व घडून आल्यानंतर शनिवारी सकाळी इराणने सांगितलं की आम्ही हर्मुझची खाडी जी आहे ते ओपन करतोय आणि सर्व जहाजासाठी ओपन करतोय. पण रविवारी अचानक काय झालं की 20 जहाज परत केले. 2 जहाजावरती गोळीबार झाला. अंदाधुंदी गोळीबार केल्यानंतर आणि एक ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली. त्यामध्ये क्लिअरली जे कॅप्टन आहेत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जाऊ शकता आणि त्या पद्धतीने ते निघालते आणि त्यानंतर गोळीबार झाला. त्यानंतर नामुष्की उडवली. भारताच्या जहाजावरती त्यांना रिटर्न जावं लागलं. पण आता या सर्व गोष्टीचा विचार करता कुठंतरी भारताच्या धोरणामध्ये किंवा भारतीय जे काही नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये डेअरिंग येते असं मला वाटते. कारण भारताच्या काही कंपनीज आहेत यांनी एक आता मोठा $200 मिलियन व्यवहार केला आणि सर्वप्रथम सांगायला हे पाहिजे की 7 वर्षानंतर इराणकडनं क्रूड ऑइल घेतलं. आता त्यामध्ये भारतीय ऑइल कंपनी आहे IOC आणि रिलायन्स आहे. यांनी $200 मिलियन चा व्यवहार केला आणि इराणकडनं तेल घेतलं. आणि इराणकडनं तेल घेतलं, पण मी काय म्हटलं की अमेरिकेला यामध्ये 400 व्होल्टचा झटका भारताने त्याला सुरुवात केलेली आहे. कारण हे व्यवहार जो आहे तो यांनी चीनच्या युआन मध्ये केलेला आहे. चीनचं जे चलन आहे युआन, तर ह्यामध्ये हे $200 मिलियन व्यवहार केलेला आहे. आणि हेच अमेरिकेच्या धोरणाच्या विरोधात किंवा अमेरिकेचे जे धोरण आहेत किंवा अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत म्हणजे दळ बदलू एक स्टेटमेंट वरती ते कधीच राहत नाहीत, तर त्यांच्या धोरणाला धक्का पोहोचवणारा हा निर्णय आहे. कारण भारताचं जे काही एक्सपोर्टचं ट्रेडिंग होतं, फॉरेक्स ट्रेडिंग होतं, ते सर्व डॉलरमध्ये होतं. पूर्ण व्यवहार हे जागतिक डॉलरमध्ये होतात आणि पहिल्यांदा ही स्टेप भारत घेते. आणि त्यानंतर भारताने हे पण डिक्लेअर केले की चीनकडनं जो भारताचा व्यवहार आहे तो साधारण दरवर्षी $155 अब्ज आहे. ते सर्व युआन मध्येच त्याचं भारत काय करणार, ट्रेडिंग करणार आहे, म्हणजे देवाणघेवाण करणार आहे. आता ह्यामुळे होणार काय की डॉलरवरती याचा फार मोठा परिणाम होणार नाही, पण थोडासा परिणाम होतो. कारण फार मोठा का परिणाम होणार नाही का, ते 89% फॉरेक्स डॉलरमध्ये आहे आणि 56% फॉरेक्स ट्रेडिंग हे डॉलरमध्ये होते जगाची. त्यामुळे तेवढा फरक पडणार नाही, पण थोडा फार फरक पडणार आणि त्या फरकाची सुरुवात असू शकते. का तर येणाऱ्या काळामध्ये चीन झालं, रशिया झालं, हे काय लीडर कंट्रीज आहेत. त्यामुळे आता युआन आणि रशिया, युआनचं जे चलन आहे हे रशियामध्ये इझिली कन्वर्ट करता येतं. त्यामुळे रशियाकडनं जे काही भारताचं व्यवहार होत आहेत ते पण भारत युआन मध्ये करू शकतो. त्याची सुरुवात तर आता इराणपासून केली आहे. का तर इराण डॉलरमध्ये पैसे घेणार नाही. इराणकडनं $200 मिलियन खरेदी केली क्रूड ऑइल, इराण तर डॉलरमध्ये पैसे घेणारच नाही. यांनी एक डोकं चालवलं की त्याला युआन मध्ये दिलं. आता हे एक राजनैतिक हे आहे की
आम्ही असं असं केलं आणि त्याचा आचार प्रसार होणार, आम्ही दबाव देतोय अमेरिकेवरती. पण असं फार काही याचा दबाव जाणवणार नाही, कारण इराणकडनं तुम्ही तेल घ्यायला गेलात तर इराणचं आणि अमेरिकेचं पटतच नाही. तर इराण अमेरिकेच्या डॉलरमध्ये का पैसे घेईल, त्यामुळे भारताने हा ऑप्शन निवडला. पण याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फटका, तो 440 वोल्टचा झटका कोणाला बसू शकतो, अमेरिकेला बसू शकतो भविष्यामध्ये. जर हे आता भारत आणि चीन यांच्यामध्ये जो व्यवहार आहे दरवर्षी, तो 155 अब्ज डॉलरचा आहे. तर 155 अब्ज डॉलर जर युआन मध्ये भारताने चीनला दिले, तर भारताला तेवढं डॉलर म्हणजे रिझर्व्ह ह्याच्यामध्ये करण्याची गरज नाही, म्हणजे इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही. तर हा त्यावरचा सर्वात मोठा हे आहे. त्यामुळे भारताने डेअरिंग केलेली आहे आणि कुठंतरी अमेरिकेच्या धोरणावरती ह्या गोष्टी केल्या तरच पावबंद लागू शकतो, अन्यथा कधीच लागणार नाही. आता हे जे खरेदी केलेलं आहे ते 20 लाख बॅरल आहे तेल जवळपास, ते भारताने इराणकडनं खरेदी केले 7 वर्षानंतर पहिल्यांदाच. तसं भारत तेल कोणाकडनं घेतो, अमेरिका, रशिया, इराक या देशाकडनं घेतो. जे काही 85% तेल एक्सपोर्ट करतो, सॉरी आयात करतो, तर तो ह्या देशाकडनं करतो. तर पहिल्यांदा इराणकडनं तेल घेतलेलं आहे, म्हणजे इराणच्याही जवळ येण्याची भारताचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे पहिलं मित्र देश आहेच, पण अमेरिकेचा कुठेतरी भारतावरती वचपा आणि नियंत्रण आहे, कंट्रोल आहे, असं म्हणायला हरकत नाही, अजिबात म्हणायला हरकत नाही, तसं दिसतंय पण. तर त्यामुळे कुठेतरी भारतातल्या कंपन्यांनी हे डेअरिंग केलेली आहे. त्याचा भविष्यामध्ये अमेरिकेच्या डॉलरवरती थोडाफार फटका बसू शकतो. आता काय बसणार आणि याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया असणार आहे ते आज उद्यामध्येच तुम्हाला कळेल, कारण तो काय तोंड वासेल सांगता येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.